कोकणातील पावसाळा म्हटलं की समोर येतात रानफुलं आणि रानभाज्या। ही जी समोर पांढऱ्या रंगाची फुलं दिसतात ना, त्यांना म्हणतात पेवग्याची फुलं। ही वनस्पती फक्त पावसाळ्यातच उगवते। पेवग्याचे खोड हे चक्राकार असते। पेवग्याच्या फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या, पातळ आणि सुरकुत्या असणाऱ्या असतात, म्हणून त्याला इंग्रजीमध्ये क्रेप जिंजर असं म्हणत असावे। या फुलांवर छोटे कीटक, मधमाशा, फुलपाखरे तसेच फुलांतील मध खाणारे पक्षी खूप प्रमाणात आढळतात। त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या वनस्पतीचे खूप महत्त्व आहे। पेवगा ही वनस्पती खूप गुणकारी आहे। तिचा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो। कोकणामध्ये या वनस्पतीच्या कोवळ्या पानांची भाजी देखील केली जाते। तुम्हाला जर पेवग्याच्या भाजीची रेसिपी माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा।